जाऊया आपण मॅचकडे. पहिलाच बॉल डॉट आलाय. गोलंदाजी मार्कवरती भावेश. एकनाथ स्ट्राईकवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला विकी. झेलबादची शक्यता तिथे मात्र झाली होती. हवाई सफर त्या ठिकाणी केला होता. धावसंख्या 2 धावा धावपलकावरती आहेत. 2 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. एकनाथ आणि विकी. काल या दोन खेळाडूंनी देखील चांगला खेळ दाखवला होता मैदानाच्या आतमध्ये. आज पुनश्च त्याच प्रकारची खेळी त्यांना दाखवणं फार गरजेचं आहे. डॉट बॉलची समाप्ती. परंतु दुसऱ्या बॉल बाजूला भावेशची ही गोलंदाजी अप्रतिम सध्या तरी या षटकामध्ये आपण पाहिलीत. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचत नाहीयेत आणि इथे मात्र मौका भी गया और ये रन भी गए. 2 धावा पाहायला भेटतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 4 या आकड्यावरती आहे. मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर. गोलंदाज भावेशचं कौतुक करायला पाहिजे. त्याने आतापर्यंत 2 संध्या निर्माण करून दिल्या होत्या झेल पकडण्याकरिता. चला तर पण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊया मिस्टर साई, ज्यानं 3 विकेट आणि 15 धावा ठोकल्या होत्या. ज्ञानेश्वर कडव यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. मानिवली गावचे विद्यमान सरपंच नामदेवजी कडव यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही आकर्षक ट्रॉफी देतोय साहिलला. हो, काय बॉलिंग आहे. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती आपण पाहू शकता या आपल्या स्क्रीनवरती. साहिल ज्यानं 15 धावा ठोकल्या आणि 3 विकेट प्राप्त केले. अशाच प्रकारची कामगिरी नक्कीच साहिलच्या वतीनं पाहायला भेटेल. ऑल द बेस्ट साहिल. पुढील वाटचालीकरिता त्याला देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. षटकाची समाप्ती इथून झाल्यानंतर आता धावपलकावरती फक्त 6 धावा लागलेल्या आहेत. भावेशचं षटक फार महत्वाचं. पॉवर प्लेचं षटकामध्ये गोलंदाजी करणं म्हणजे वाघाचं काळीच, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटर मात्र आक्रमक होत असतात. 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू असतात. सो त्या अनुषंगाने इनफिल्डच्या वरून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जात असतो. परंतु एकनाथ मात्र जबरदस्त कमबॅक केलाय पहिल्या षटकामध्ये. आता गोलंदाजी मार्कवरती कैलास आलेले आहेत. समोर विकी आहे. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जाऊन मागे सरकून फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅकफुटला जाऊन, परंतु तिथे देखील मिसफिल्ड. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. थोडासा अपटी दिलेला बॉल होता. बॉल आपण जर पाहिलं तर गुडलँड स्पॉटमध्ये जरूर होता, परंतु तितकासा काही वेळ त्या ठिकाणी मिळाला विकीला आणि त्याने दर्जेदार चौकार ठोकला. त्या दरम्यान इथे फटका फसलाय. इथे फटका फसलाय. गोलंदाज कैलास चेंडू खाली आणि त्यांनी चूक केली नाहीये. पहिला ब्रेक थ्रू त्याने निर्माण करून दिलेला आहे. 10 धावांवरती पहिली सफलता आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. तसेच ज्येष्ठ उद्योगपती तसेच माजी सरपंच श्री जगन घागस यांचं या ठिकाणी या मंचावरती आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. आणि दरम्यान इथे मात्र धावा झालेल्या आहेत. धावसंख्या धावपलकावरती 10. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये
कैलासचं हे षटक देखील अप्रतिम राहिलेलं आहे. आता स्ट्राईकला जगदीशला आपण पाहू शकाल. हा बॉल वाईट पाहायला भेटतोय. पंचांचा जो इथे मात्र पाहावं लागेल त्या ठिकाणी. पंचांनी यस या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. गोलंद क्षेत्ररक्षणाकडून त्या ठिकाणी रिव्ह्यू आलेला आहे. पंचांच्या निर्णयाला थोडासा आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे. पाहावं लागेल त्या ठिकाणी. आज संपूर्ण दिवसभरामध्ये नव्हे तर या स्पर्धेमध्ये देखील त्यांची भूमिका अगदी अप्रतिम राहिली कमलाकर सरांच्या वतीनं. आणि हा वाईट बॉल आहे. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून देखील क्लिअर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. इथे टॅप केलाय बॉल. 30 सर्कलच्या बाहेर थोडीशी फंबलने झाली. धावपाद ची संधी नव्हती कारण की पॉपिंग ग्रीनच्या आतमध्ये खेळाडू पोहोचले होते. धावसंख्या धावपलकावरती 12 लागलेले आहेत. आता कैलास या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत आहे. मागील षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या भावेश आणि त्याच्या पावलांवरती कैलास देखील मार्गस्थ करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एक नात आहे त्यांनी ठोकलाय दर्जेदार चौकार. खूप चांगलं सॉन्ग धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देणार हे सॉन्ग आपण ऐकलं. हो, पावलांचा वापर जबरदस्त. पॅटवरती बॅटच्या रडारमध्ये बॉल घेतला आणि पाठवला सीमा पार. गगनभेदी गगनचुंबी बिग बिग षटकार. खोलवर टप्प्याचा प्रयत्न केला गेला. इथे पुनश्च आपण पाहिलं तर आता स्क्वेअर लेगला उडवलं एकनाथनं. क्षेत्ररक्षक तिकडे कोणी नाहीये. 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार आपल्याला पाहायला भेटतो. यानंतर षटकाची समाप्ती, 2 षटकांची समाप्ती, 1 गडी बाद. धावसंख्या धावपलकावरती 26. आणि आपण आता व्यासपीठावरती काही सन्मान घेत आहोत. इथे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत ॲडव्होकेट श्री भूपेश सापटे साहेब. तिथे मात्र आपण त्यांचा शुभ सन्मान घेऊया. तानाजी अगिविले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेऊया. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आपल्या मंचावरती आज ॲडव्होकेट श्री भूपेश सापटे साहेब आणि त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करण्याकरिता जगन्नाथजी घागस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण घेतोय. एक मेगा सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकताय. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री महेश कडवसर. आपण देखील आमचं स्वागत या ठिकाणी स्वीकारायचं आहे. तर श्री महेश कडवसर आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
आलेल्या या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री विशाल जी व्यापारी. आपण त्यांचा देखील या स्पर्धेच्या GPLच्या वतीनं हार्दिक असं स्वागत या ठिकाणी करतोय. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आज अंतिम दिवस, ग्रँड फिनाले, सुपर संडे स्पर्धे या GPLचा अंतिम दिवस. मॅच थोडी थांबवायची आहे आणि कॅमेरामॅन आपण या ठिकाणी नक्कीच अप्रतिम आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. जबरदस्त फटका आणि चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी गोलंदाजाला दिलाय झटका, षटकार. पार भेटला जगदीशच्या बॅट मधून. इथे मात्र हा बॉल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला भेटली. इथे जबरदस्त पावलांचा वापर केला, डाऊन द ट्रॅक. चेंडू मात्र पाहावा लागेल. 7 धावांसाठी झन्नाटेदार सिक्सर. वरती 42 या आकड्यावरती. आणि दरम्यान आपण बॉल आउट देखील करणार आहोत आणि GPL मध्ये आपल्याला पाहायला भेटेल सर, भादाण येथे एकविरा ट्रॉफी होती. त्या दरम्यान एका गोलंदाजानं बॉल आउट केला. मी तर म्हणेन केला तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं बॉल आउटमध्ये. आणि इतका काही जल्लोष पाहायला भेटला होता. आज GPLच्या माध्यमातून आपल्याला बॉल आउटच्या दरम्यान आपण एक टीम, त्या टीमला मात्र बाय मिळेल. इथे एक धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती धावा पोहोचलेल्या आहेत. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाची समाप्ती आपण पाहू शकाल. 43 धावा धावफलकावरती आहेत. ड्रिंक्स ब्रेक हवा असेल तर आपण घेऊ शकाल. आतापर्यंत डीजे आतापर्यंत मॅचचा अनालिसिस अशा प्रकारे आहे की आतापर्यंत 43 धावा झालेल्या आहेत. दरम्यान भावेश याच्या पहिलं षटक चांगलं पडलं होतं, त्यामध्ये बिनबाद 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. दुसरं षटक कैलास यांनी 1 विकेट घेताना तब्बल 20 धावा मोजलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा भावेश यांनी 17 धावा दिलेल्या आहेत. म्हणजेच आतापर्यंत जय महाराष्ट्र संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. 1 बाद 43, ज्यामध्ये विकी कडव्याचं योगदान 4 धावांचं, एकनाथ खोडकायाचं चांगलं योगदान आहे 20 धावांचं आणि जगदीश उगडे याचं योगदान 18 धावांचं आहे. दरम्यान 43 धावा 3 षटकानंतर 1 विकेट. नक्कीच सर, या ठिकाणी आपण पाहिलं तर अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. परंतु आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये लो स्कोरचे मॅचेस देखील आपल्याला पाहायला भेटले. दरम्यान या मॅचमध्ये देखील खूप चांगली मजा नक्कीच आपल्याला अनुभवायला भेटेल. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. ड्रिंक्स ब्रेक इथं संपन्न झालेला आहे. आता धावसंख्या धावफलकावरती 43 लागलेल्या आहेत. आणि या धावा लागण्याचा शिल्पकार जर असेल तर मिस्टर जगदीश आणि एकनाथ या दोघांवरती त्यांनी मात्र जबाबदारी स्वीकारलेली आहे. एकनाथच्या बॅटमधून तब्बल 20 धावा पाहायला भेटल्या. 9 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि जगदीशच्या बॅटमधून 18 धावा 7 चेंडूचा त्यांनी सामना केला, जे फार गरजेचं होतं. आणि आता
चौथं षटक घेऊन येतोय निलेश. गोलंदाजी मार्कवरती, समोर असेल जगदीश. गोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारलाय, फेकून दिला चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. स्लॉटमध्ये बॉल होता आणि त्याला पुढच्या प्लॉटमध्ये दाखल केलाय. धावसंख्या 49 या आकड्यावरती पोहोचली आहे. पुढचा बॉल, आपली दिलेला बॉल वळवलाय, बॉलला चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्याकडे आले, परंतु तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. जगदीश 26 धावांवरती बॅटिंग करतोय. तसेच एकनाथ आपण जर पाहिलं तर तो देखील चांगल्या टचमध्ये आहे, 20 धावांवरती बॅटिंग करतोय. या दोघांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. गोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची एज, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, गाडी त्या ठिकाणी सुटली होती. जगदीश निघाला होता, परंतु नॉन स्ट्राईकला एकनाथनं मात्र थांबवलं. नयन कडव इथे मात्र आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, तर आपलं हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 51 धावा. पुढचा बॉल निलेश. इथे चांगला फटका जगदीशच्या बॅटमधून, चेंडू एक टप्प्याच्या सहाय्यानं 4 धावा, चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. लॉस ऑफ 1 विकेट. अजून 2 बॉल इथे मात्र शिल्लक असतील. काय बॅटिंग केले या एकनाथ आणि त्याच्या सोबतीला जगदीश. अरे सध्या तरी जगदीश जबरदस्त त्यांनी मात्र लय प्राप्त केले. 30 धावांवरती खेळत आहे. 11 चेंडूचा सामना केला आणि गरज होती त्या गरजेची पूर्तता त्यांनी केली आहे. बॅटवरती व्यवस्थित आला नाही बॉल. चेंडू जर आपण पाहिलं तर डीपचा क्षेत्ररक्षक, तिथे मात्र बंबल फंबलनेस झाली आहे. दरम्यान इथे 2 धावा जगदीशला देखील मिळाल्या आणि जगदीश पोहोचलाय 32 या आकड्यावरती. अजून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जगदीश इथे मात्र प्रयत्नात आहे की त्याचं मात्र अर्धशतक आपल्याला पाहायला भेटेल. अर्धशतक होऊ शकेल मित्रांनो, म्हणजे अजूनही पुढचं षटक 7 चेंडू अजून शिल्लक आहे. बॉल या ठिकाणी फटका खेचलेला डीपमध्ये चेंडू सरकलेला आहे. 1च धाव इथे मात्र मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 59 वरती पोहोचलेली आहे. 4थ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 1 धाव इथे मात्र काढली आहे. हे मी तर म्हणेन की चांगली गोष्ट झाली. जगदीशनं 1 धाव काढून स्ट्राईक त्याच्याकडे ठेवलेली आहे. म्हणजेच आता 6 चेंडू शिल्लक आहेत. तर पाहूया इथे मात्र जगदीशच्या बॅटमधून आपल्याला अर्धशतकाची खेळी पाहायला भेटेल का? कारण की स्ट्राईकवरती मी तर म्हणे की जगदीश आहे. आतापर्यंत कनेक्शन होत नाहीये. बॅटचं कनेक्शन जे मात्र आहे ते जगदीशच्या वतीनं व्यवस्थित झाले नाही, परंतु धावा त्यांनी मात्र चांगल्या काढलेल्या आहेत. आणि जगदीशनं जर 50 धावा ठोकल्या तर मानिवली गावचे सरपंच श्री नामदेवजी कडव यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि इथे लॉंग ऑफच्या दरम्यान जबरदस्त फटका, 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचली आहे 63 या आकड्यावरती. आणि आपण पाहू शकता या मिस्टर जगदीश 37 धावांवरती खेळत आहे. 13 धावांपासून दूर आहे. अजून जर आपण पाहिलं तर अर्धशतक आजच्या दिवसातील पाहायला भेटेल का?
पंढरी, कारण सलाईन लावून आलेला गोलंदाज पंढरी थोडासा आजारी देखील आहे, परंतु आपण पाहू शकता या इथे जबरदस्त फटका सीमा पार 6 धावांसाठी जगदीशच्या बॅटमधून ब्रँडेड जगदीश सिक्सर. आणि आता जगदीश पोहोचलाय 43 धावांवरती आणि संघाची धावसंख्या 69 धावा लागलेल्या आहेत. 7 धावांपासून दूर आहेत. विघ्नेशनं आज 56 धावा बनवल्या वंदे मातरम टीमचा खेळाडू. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया आता बॅटिंग करणारा जय महाराष्ट्र टीम आणि त्या टीमचा खेळाडू जगदीशच्या बॅटमधून किती धावा येतील हे आपल्याला पाहायला भेटेल. एक धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईक जगदीशकडे ठेवतोय. ही चपलता त्या ठिकाणी दाखवण्याचं चांगलं कार्य सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचली 71 आणि जगदीश पोहोचलाय 45 या आकड्यावरती. पाहू शकाल या मॅच मध्ये जगदीश आजच्या दिवसातील आणि प्रकाश सावंत मास्तर आहेत त्यांच्या वतीनं संघ मालक देखील आहेत, तर त्यांच्या वतीनं 50 कंप्लीट झाली तर जगदीशला 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि इथे मात्र पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये चौकार पाहायला भेटला नाही. आता इथे मात्र फक्त एक धावेची गरज असेल. 49 धावा धावफलकावरती त्याच्या वैयक्तिक लागलेल्या आहेत. काय जबरदस्त खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये. 75 धावा धावफलकावरती शेवट. इथे मात्र आपण पाहिलं तर आणि इथे काय घडले पहा, ही धाव इथे मात्र बॅट कट झालेली आहे आणि जगदीश आपण बॅट दाखवायची आहे. आपलं अर्धशतक आपण कंप्लीट केलेलं आहे. क्या बात आहे, जबरदस्त खेळ आज जगदीशच्या वतीनं देखील पाहायला भेटला आणि बॅट उंचावत दाखवत असताना आत्मविश्वास वाढवलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आणि नक्कीच त्याला देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज लागू झालेला आहे. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 76 धावा लागलेल्या आहेत. सलग 18 चेंडूचा त्याने सामना केला, कारण की खेळपट्टीवरती राहणं फार गरजेचं होतं. स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी बॉल वळवलेला आहे. एकनाथ देखील कम पडत नाही. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव इथे देखील कंप्लीट, तिसरी धाव इथे देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि इथे नंतर पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती जमवलेल्या आहेत 79 आणि तब्बल 80 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. तब्बल 80 धावांचं भलं मोठं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. 30 चेंडू आणि 80 धावांचं हे समीकरण आपण पाहू शकाल. तशी मॅचला नक्की सुरुवात होईल. ऐकूया आपण आपल्या डीजे मास्टर रिगलच्या माध्यमातून एक दर्जेदार सॉन्ग. दरम्यानच्या काळात आपण या मॅचचं ॲनालिसिस पाहूया. यामध्ये जय महाराष्ट्र संघाने चांगली अशी फलंदाजी करताना 79 म्हणजे 79 धावा काढलेल्या आहेत, ज्यामध्ये भावेश याचं योगदान आहे 6 धावांचं. भावेश यांनी पहिलं षटक टाकताना 6 धावा दिलेल्या आहेत. कैलास यांच्या दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, भावेश यांच्या तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा, निलेश याच्या चौथ्या षटकामध्ये 16 धावा आणि शेवट षटक पंढरीने हाताळलं त्यामध्ये 20 धावा दिलेल्या आहेत. यामध्ये एकच फलंदाज बाद झाला, तो म्हणजे विकी 4 धावा आऊट झालेला आहे. त्याला एकनाथ खोडका यांनी चांगली साथ दिलेली जगदीशला 23 धावा त्याने काढलेल्या आहेत आणि जगदीशने मात्र तब्बल 50 धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत. अशा प्रकारे श्री गणेश संघाला जिंकण्यासाठी तब्बल 80 धावा म्हणजे 16-85 16च्या स्ट्राईक रेटने किंवा ॲव्हरेज त्यांना जायचं आहे. 80 धावा त्यांना या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी काढायचे आहेत. या दरम्यान आपण मॅच पाहू शकता. श्री गणेश आणि त्यांच्या विपक्षात जय महाराष्ट्र एक भलं मोठं टार्गेट सेट केलंय. ते मात्र जय महाराष्ट्र संघाने ते मात्र श्री गणेश संघासमोर एक बिग फाईट मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. काटेकी टक्कर दरम्यान दोन्ही संघ तितकेच ताकदीचे संघ आहेत आणि
की टक्कर दोन्ही संघामध्ये, दोन्ही संघ तितकेच ताकदीचे बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक भलं मोठं टार्गेट जे मात्र सेट केलंय 80 धावांचं भलं मोठं टार्गेट्स आपल्याला पाहायला मिळतंय. आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे मात्र श्री गणेश संघाचे. स्पीडअप करा सारा संघ जय महाराष्ट्र. जुना बॉल मात्र कॉम्बॉक्स मध्ये मात्र डिलिव्हर करायचंय. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप कर. बायांना विनंती आहे का स्पीडअप करा. चला स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करायचंय. दरम्यान मॅच आपण पाहू शकता एक बिग फाईट मॅच जी मात्र श्री गणेश आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय महाराष्ट्र. एक भलं मोठं टार्गेट जे आपल्याला पाहायला मिळतं 80 धावांचं 5 षटकांमध्ये. 80 धावा मात्र ज्या बनवाव्या लागतीलच. दर आणि तरला इथे महत्त्व नाही. जास्तीत जास्त धावा बनवण्याचं मानस हा मात्र ठरवावं लागेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत मात्र जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अनिल आणि त्याच्या माध्यमातून कैलास दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी गोलंदाज जगदीशाचा वापर केला होता. पहिला चेंडू मात्र ऑफसाईडला मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतो. फारच चांगलीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला. पहिलाच फटका जो मात्र क्लास जो आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस दुसरा चेंडू मिनी कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका जरूर आला. त्यानंतर मिनी कमबॅक जे मात्र गोलंदाजाचं यावेळेस लेग साइडला क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात फलंदाज होईल बाद. बिग विकेट डाऊन. बॅटर अनिल बॅक टू डग आउट. मोठाल्या फटक्यांची आवश्यकता या मॅच मध्ये आणि ते मोठे फटके येणं अत्यंत गरजेचं राहील. भावेशवरती विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला सार्थाशी फलंदाजी बॅटर भावेशाला करावी लागेल. पहिला चेंडू चांगलासा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला हात खोलण्याची संधी मात्र देत नाही मात्र गोलंदाज जगन.
यावेळेस ऑन साईडला मात्र एक धाव पूर्ण, एकाच धावेवरती मात्र समाधान, जे मात्र मानावं लागेल. भावेशला देखील माहिती आहे की मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि त्या मोठ्या फटक्यांसाठी जे मात्र वंदे मातरम संघ, धर्मवीर संघ आणि यावेळेस मात्र एक साईडला टोलवलेला चेंडू, दरम्यान क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे पाहायला मिळतं. धर्मवीर, वरद 11 आणि वंदे मातरम बॉलआउटची मॅच होणार आहे. तिन्ही संघांनी मात्र जे मात्र कॉम्बॉक्समध्ये रेडी राहायचंय. चला स्पीडअप करायचंय. नवीन बॉलर दुसऱ्या षटकासाठी मात्र वापर केलाय गोलंदाज. ओव्हरप्लेचं हे दुसरे षटक. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला जे मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज एकनाथ याचा वापर केला जातो. एकनाथाचा पहिला चेंडू, चेंडू बराच काल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कुठल्याही प्रकारची चुकी नाही. फलंदाज होईल बाद. बिग विकेट डाऊन. बॅटर कैलास बॅक टू डग आउट. पहिल्या चेंडूवरती मात्र मिळालेली सफलता. यावेळेस ब्लास्टेड फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, सिक्सर. कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. एक विकेट मात्र जरूर आलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती न्यू बॅटर निलेशच्या माध्यमातून मोठा ब्लास्ट जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अशा नित्यंत मोठ्या फटक्यांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. निलेश देखील मात्र मोठी सुरुवात करून देण्याच्या मार्गावरती फलंदाजी करतोय. बिग हिट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुढील चेंडू, तिसरा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, चांगलासा क्षेत्ररक्षक, कुठल्याही प्रकारची धाव नाही. मिनी कमबॅक. किरणजी दळवी त्या ठिकाणी होते, त्यांचं मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मिनी कमबॅक जे मात्र गोलंदाजाचं.
ज्ञानेश्वर कडव आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज होती, पण मात्र बॅटर मात्र विकेट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपिंग क्रीज मात्र जी मात्र लाईनला टच नव्हती बॅट. दरम्यान बॅटर डगआउटच्या आश्रयाला जात असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित मात्र श्री गणेश संघ त्वरित बॅटर पाठवायचा आहे. हॅलो हॅलो उत्कृष्ट असा सामना सुरू आहे. या सामन्यासाठी लाखोंची गर्दी. खास करून किरण दळवीने मगाशी जे क्षेत्ररक्षण केलं, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, 2-4 वेळा पडले होते ते. त्यानंतर खास या सामन्यासाठी राजाप्पा गिवले आपले धडाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. मला वाटतं त्यांच्याच नेतृत्वात ही टीम खेळती आहे. आणि जय महाराष्ट्र टीम जरा गोकुळी नाही का समोर श्री गणेशवर थोडीशी मात करताना दिसते. पुढचा चेंडू आता मात्र उत्कृष्ट असा टोलला चेंडू आहे. झेल होते का बघूया. कॅच आउट झालेले आहेत खेळाडू. किरण दळवी यांनी जर क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे केलं असतं तर बक्षीस मिळालं असतं, परंतु कॅच दुसरीच कोणतरी पकडलेली आहे. हा चला पुढचा खेळाडू. 18 बॉलमध्ये 63 धावा काढायचे आहेत. ओके, कशासाठी? डिसिजन काय पाहिजे? स्कोर अपडेट. तिसरा प्लेयर. हाँ 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 ओके, धन्यवाद. बॅटर मात्र आउट असेल. आमच्यापर्यंत निर्णय पोहोचतोय. ज्ञानेश्वरजी कडव आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अजय. ज्ञानेश्वरजी कडव आपण कॉम बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे.
हॅलो. आमच्या समोर जो खेळाडू कक्ष आहे या खेळाडू कक्षामध्ये आमचे ज्येष्ठ श्रीयुत तुकारामजी कडव आणि चिंतामण बाबा कडव यांनी स्टेजवर यायचं इकडे. खेळाडू कक्षात बसू नका. तुमच्या मार्गदर्शनामुळे आमचे खेळाडू पुढे जात आहेत. तुम्ही जरा इकडे या, समोर या. खेळाडू कक्षात न बसता इकडे या, स्टेजवर या. तुमचं स्वागत आहे. यावेळेस पुढील चेंडू क्षेत्ररक्षक असेल. बाबा मंडळी पुढे एक या, धाव इकडे मात्र या. एकाच धावेवरती समाधान जे मात्र मानावं लागतं. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, पण एका धावेवरती समाधान जे मात्र मानावं लागतं. आतापर्यंत मात्र 18 धावांचा खेळ, जो 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मात्र 18 धावा झालेले आहेत. यावेळेस चांगलासा चेंडू, फलंदाजाला हात खोलण्याची संधी जी मात्र निर्माण करून देत नाही. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र 18 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतात. 16 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता. मोठाल्या फटक्यांची आवश्यकता अजूनही. ते मोठाले फटके येतील का? तिथे मात्र दरम्यान मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि मिस फील्डचं उत्तर जे मात्र चौकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस पुढील चेंडू जगदीश याचा. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तो मात्र प्रयत्न असफल राहिलाय. बॅटरचा चांगली अशी गोलंदाजी, लय लेंथ आपल्याला पाहायला मिळते. गतीमध्ये मात्र व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजाच्या. चांगली अशी गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुढील चेंडू, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, कुठल्याही प्रकारची चुकी जी मात्र होत नाही. बॅटर अजय बॅक टू डग आउट. मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटर अजय मात्र डगआउटच्या असल्याला जात असताना चांगलंच क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश. 2 फलंदाजांच्या वरती मात्र दडपण जे मात्र आता पाहायला मिळतंय. धावा येणं अत्यंत गरजेचं होतं, पण धावा कुठे मात्र आल्या नाहीत. ज्याप्रमाणे अपेक्षा होती बॅटिंग करत असताना टीमला, जी मात्र आता पाहायला मिळते. यावेळेस लेग साईडला चांगलंसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान एकच धावेवरती समाधान जे मात्र मानावं लागतं. चार ओव्हर झाले. 3 षटकांचा खेळ जो मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांच्या अंती धावफलक मात्र जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू 57 धावेची आवश्यकता जी मात्र मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वसंत येत आहेत 4थ्या षटकामध्ये. वसंत याचा पहिला चेंडू. यावेळेस वाईट बॉल, दिशा भरकटलेली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश संघाचे मात्र पुरस्कर्ते पद्मागरजी विषय हे मात्र फिल्डिंगसाठी यावेळेस पुन्हा एकदा मात्र दिशा भरकटली गोलंदाजाची.
मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वसंत्याची. त्याला मात्र कमबॅक हे मात्र आपल्या टीमसाठी करावं लागेल. आणि भलं मोठं टार्गेट जे मात्र आहे त्या टार्गेटपर्यंत दोन्ही फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र चांगलासा चेंडू मिनी कमबॅक गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतं. 2 वाईट चेंडू नंतर डॉट चेंडूची मात्र जी सांगता गोलंदाज करतोय. ज्ञानेश्वर कडव यांनी मात्र समालोचन कक्षाच्या इथे थांबायचंय. ही मात्र यावेळेस मिस पेल्ड आपल्याला जी मात्र पाहायला मिळाली. दरम्यान 4 धावा मिळतील. मोठ्याल्या फटक्यांची आवश्यकता होती पण ते मोठ्याले फटके ज्या वेळी यायला पाहिजे होते तेव्हा आले नाही. आता मात्र सिंगल धाव. यावेळेस वसंतचा पुढील चेंडू चांगलासा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गतीमध्ये व्हेरिएशन जे मात्र पाहायला मिळालं. विकेट असेल. वसंतची गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळेल. सुरुवातीला 2 चेंडू मात्र दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मिनी कमबॅक त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगलासा चेंडू यावेळेस चांगलासा चेंडू पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली अशी जी मात्र गोलंदाजीमध्ये वरचढ ठरत असताना संघ जय महाराष्ट्र पंढरी घागज आणि निलेश गोरले आपण समालोचन कक्षाचा संपर्क साधायचा आहे. शेवटचं षटक जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक राहिली. 50 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र पहिला चेंडू चांगलाच आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज होईल बाद. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. सर्जा बैलाचे मालक प्रशांत भोईर यांच्यासाठी बक्षीस जे मात्र आलेलं आहे. 1 चौकार आणि 1 षटकारासाठी 1 चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. मात्र निर्धाव चेंडू पहिलाच. अकराशे मात्र 3 चौकारांसाठी आपल्याला पाहायला मिळतं कॅश प्राइज. 3 चौकारांसाठी पहिला तर मात्र येईल का. मात्र क्षेत्ररक्षक यावेळेस पुढील चेंडू दक्षाचा चांगलासा चेंडू फलंदाज होईल बाद. कट विकेट आपल्याला जे मात्र पाहायला मिळाले. पूर्णपणे किल्ला धसडत असताना जो मात्र श्री गणेश संघाचा एका ती मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन. चांगलासा खेळ आपल्याला पाहायला मिळाला जय महाराष्ट्र संघाचा. चांगली अशी मात्र बिग फाईट जी मात्र पाहायला मिळाली.
जी मात्र आता सामन्यामध्ये वरचढ ठरत असताना संघ यावेळेस